पेबल्स मराठी. माणूस आणि मांजर. एकदा एक माणूस रस्त्याच्या कडेने चालला होता. अचानक त्याचं लक्ष एका उघड्या गटाराकडे गेलं. त्यात एक मांजर अडकली होती. ती खूप घाबरली होती आणि बाहेर येण्याचा प्रयत्न करत होती. त्या माणसाने मांजरीला मदत करण्यासाठी हात पुढे केला, पण त्या मांजरीने घाबरून त्यालाच ओरबाडले. माणसाने लगेच हात मागे घेतला, पण त्याने प्रयत्न सोडले नाही. तो सतत मांजरीला मदत करत राहिला आणि ती मांजर त्याला ओरबडत राहिली. तेवढ्यात तिकडे एक माणूस आला. तो हे सगळं बघत होता. तो त्या मदत करणाऱ्या माणसाला म्हणाला, अहो, ती मांजर सारखी तुम्हाला नख मारते, तरी तुम्ही तिची मदत करताय. यावर तो मदत करणारा माणूस म्हणाला, अहो, मी माझं काम करतोय आणि मांजर तिचं. माझं काम आहे मांजरीची मदत करणं आणि तिचं काम आहे स्वतःचं रक्षण करणं. तो माणूस त्या मांजरीची मदत करतच राहिला. शेवटी त्याच्या प्रयत्नांना यश मिळालं आणि ती मांजर बाहेर निघाली. तात्पर्य: ह्या गोष्टीतून आपण हे शिकलो की कधी कधी दुसऱ्यांना मदत करताना आपल्याला अडचणी येऊ शकतात, पण तरीही प्रयत्न सोडू नये. स्वतःची मदत सर्वोत्तम मदत. एक दिवस एक शेतकरी आपल्या बैलगाडीतून घरी परत येत होता. बैलगाडीतलं सामान फारच जड होतं आणि अचानक पाऊस पडायला लागला. गाडीचं चाक ओल्या मातीत अडकलं. गाडी काही पुढे जाईना. शेतकरी रडू लागला आणि म्हणाला, आता मी काय करू? हे देवा, मला मदत कर. तेवढ्यात एक अनोळखी माणूस तिथे आला आणि म्हणाला, तू का रडतोस? तू असाच रडत राहिलास तर देवही तुझी मदत करणार नाही. चल, आपण एक काम करू. आपण दोघं मिळून या गाडीला धक्का मारू. ते दोघं मिळून गाडीला धक्का मारू लागले आणि लगेच ते चाक बाहेर आलं. शेतकरी खूप खुश झाला आणि त्याने त्या अनोळखी माणसाचे आभार मानले आणि त्याला म्हणाला, मित्रा, मी तुझा सल्ला नेहमी लक्षात ठेवीन. तात्पर्य: या गोष्टीतून आपण हे शिकलो की देव त्यांनाच मदत करतो जे प्रयत्न करतात. एकता हीच खरी शक्ती. एका गावात वडील आणि त्यांची 3 मुलं असं लहानसं कुटुंब राहायचं. ती 3 मुलं ना एकमेकाशी सतत भांडायची. त्यामुळे वडिलांना ना त्यांची फारच चिंता वाटायची. एकदा वडिलांना एक युक्ती सुचली. त्यांनी आपल्या मुलांना बोलावून घेतलं आणि त्यांच्या हातात एक लाकडाची मोळी दिली आणि सांगितलं, ही मोळी मोडून दाखवा बरं. त्या तिघांनीही खूप जोर लावून ती मोळी तोडण्याचा प्रयत्न केला, पण ती काही शेवटपर्यंत तुटलीच नाही. आता वडिलांनी प्रत्येकाच्या हातात एक एक काठी दिली आणि म्हणाले, आता ही तोडून दाखवा बरं. त्या तिघांनीही अगदी सहजपणे ती काठी तोडली आणि बाबांना दाखवली. त्यावर बाबा म्हणाले, मुलांनो, जर का तुम्ही लाकडाच्या मोळीसारखे एकत्र राहिलात तर कोणीही तुमच्यात फूट पाडू शकणार नाही, पण जर का तुम्ही वेगवेगळे झालात तर कोणीही तुमचा गैरफायदा घेईल. मुलांना वडिलांचं सांगणं पटलं. मुलं म्हणाली, बाबा, यापुढे आम्ही कधीही भांडणार नाही. आम्ही नेहमी एकत्र राहू. तात्पर्य: या गोष्टीतून आपण हे शिकलो की एकतेतच खरी ताकद आहे. कोल्हा आणि त्याची शेपूट. एकदा एक कोल्हा जंगलातून रमत गमत चालला होता आणि अचानक त्याची शेपूट एका सापळ्यात अडकली. बिचारा कोल्हा ती शेपूट सोडविण्याचा खूप प्रयत्न करत होता, पण त्याला काही ती शेपूट सोडवताच आली नाही. प्रयत्न करता करता त्याची शेपूट तुटली. बिचारा कोल्हा खूपच हिरमुसला. त्याला इतरांसमोर जायला लाज वाटू लागली. एक दिवस त्याने ठरवलं, आता खूप झालं, काहीतरी करायलाच पाहिजे. त्याने खूप हिम्मत करून आपल्या सगळ्या मित्रांना बोलावून घेतलं आणि त्यांना म्हणाला, मित्रांनो, तुम्हीही तुमची शेपूट कापून टाका, कारण कुत्रा जेव्हा मागे लागतो तो आपली शेपूट पकडू शकतो ना, आणि खाली बसतानाही शेपटीचा त्रास होतो. म्हणून मी सांगतोय की शेपटीचा काही उपयोग नाहीये, म्हणून तुम्हीही तुमची शेपूट कापून टाका. एक म्हातारा कोल्हा हे सगळं ऐकत होता. तो म्हणाला,
जर का तुझी शेपूट कापली गेली नसती तर तू आम्हाला हा सल्ला दिला असतास का? इतर सगळ्या प्राण्यांना त्या म्हाताऱ्या कोल्ह्याचं म्हणणं पटलं आणि त्या शेपूट तुटलेल्या कोल्ह्याला आपली चूक लक्षात आली. तात्पर्य: या गोष्टीतून आपण हे शिकलो की इतरांच्या सल्ल्याप्रमाणे वागण्याआधी दोनदा विचार करावा. गरिबाची संपत्ती. एका गावात रमेश आणि सुरेश हे दोघं शेजारी होते. रमेश एक गरीब शेतकरी होता आणि सुरेश एक श्रीमंत सावकार. रमेश गरीब होता पण तो अगदी सुखी होता. तो रोज रात्री दारं आणि खिडक्या उघड्या ठेवून झोपायचा. त्याला कसलीही भीती नव्हती. आणि दुसरीकडे सुरेश, त्याच्याकडे खूप पैसा होता पण सुखाची झोप मात्र नव्हती. तो सतत आपल्या दारं खिडक्यांना कुलूप लावून ठेवायचा. त्याला भीती वाटायची, जर आपल्याकडे कोणी चोरी केली तर. एकदा सुरेशने रमेशला घरी बोलवलं. त्याला म्हणाला, मित्रा, तू खूप गरीब आहेस ना, ही घे माझ्याकडनं भेट, हा पैशांनी भरलेला डबा. रमेश खूप खुश झाला. रमेशने तो डब्बा दिवसभर सांभाळला. पण जशी रात्र झाली त्याला भीती वाटू लागली, आपल्याकडे कोणी चोरी केली तर. म्हणून त्यानेही दारं खिडक्यांना कुलूप लावून ठेवलं. पण बिचारा काळजीने काही झोपू शकला नाही. सकाळ होताच रमेश धावत सुरेशकडे गेला आणि त्याला म्हणाला, अरे बाबा, हे तुझे पैसे तुलाच ठेव, मला नको. तुझ्या या पैशांमुळे मी रात्रभर सुखाने झोपू शकलो नाही. रमेशचं हे बोलणं ऐकून सुरेशला कळून चुकलं की आयुष्यात पैसा सर्व काही नसतं. तात्पर्य: ह्या गोष्टीतून आपण हे शिकलो की नेहमी आनंदी राहावं, पैसा सर्वस्व नाही. शेतकरी आणि विहीर. एकदा एका शेतकऱ्याला आपल्या शेतासाठी पाणी हवं होतं, म्हणून त्याने आपल्या शेजाऱ्याची विहीर विकत घेतली. पण तो शेजारी खूप लबाड होता. त्याने त्या शेतकऱ्याला विहिरीतून पाणी काढायला नकार दिला. शेतकऱ्याने विचारताच तो शेजारी म्हणाला, मी तुला फक्त विहीर विकत दिली आहे, पाणी नाही. बिचारा शेतकरी, त्याला काही सुचलंच नाही. तो गावच्या सरपंचाकडे गेला आणि त्याला सगळं काही सांगितलं. सरपंच खूप हुशार होता. तो शेजाऱ्याला म्हणाला, काय रे, तू ह्या शेतकऱ्याला विहिरीचं पाणी का बरं देत नाहीस? तो लबाड माणूस परत तेच म्हणाला, कारण मी ह्याला विहीर विकत दिली आहे, पाणी नाही. सरपंच म्हणाला, तू ह्याला फक्त विहीर विकत दिली आहेस ना, मग तू तुझं पाणी ह्याच्या विहिरीत का ठेवलंयस? आजच्या आज सगळं पाणी काढून टाक, नाहीतर हे पाणी शेतकऱ्याचं होईल. त्या माणसाला कळून चुकलं की आता आपली लबाडी पकडली गेली आहे. त्याने त्या दोघांची माफी मागितली आणि तिथून निघून गेला. त्या शेतकऱ्यानेही सरपंचाचे आभार मानले आणि तो खूप खुश झाला. तात्पर्य: ह्या गोष्टीतून आपण हे शिकलो की कधीही कोणाला फसवू नये. लोभी माणसाचं सोनं. एका गावात एक श्रीमंत माणूस राहायचा, पण तो माणूस खूप लोभी होता. त्या माणसाच्या घरासमोर एक सुंदर अंगण होतं आणि त्या अंगणात एक झाड होतं. त्या झाडाखाली त्या लोभी माणसाने आपली सोन्याची नाणी लपवून ठेवली होती आणि रोज रात्री येऊन ती सोन्याची नाणी तो मोजायचा. आता हे त्याचं रोजचं काम झालं होतं. त्या माणसाने एकही नाणं खर्च केलं नव्हतं. रोज रात्री यायचा, नाणी मोजायचा आणि परत पुरून ठेवायचा. हे सगळं करताना एका चोराने त्याला पाहिलं होतं. मग एका रात्री तो चोर आला आणि त्यांनी सगळी नाणी पळवून नेली. दुसऱ्या दिवशी सकाळी तो लोभी माणूस तिकडे आला आणि त्याने पाहिलं त्याची सगळी नाणी चोरीला गेली. बिचारा तो माणूस खूप दुःखी झाला आणि जोर जोरात रडू लागला. त्याचा आवाज ऐकून त्याचा शेजारी तिकडे आला. त्याने विचारलं, काय रे, का रडतोयस तू? त्यावर त्या लोभी माणसाने त्याला सगळं सांगितलं. मग तो शेजारी त्याला म्हणाला, अरे, तू तुझी नाणी घरातच का नाही ठेवलीस? म्हणजे तुला खर्च करायलाही सोपं पडलं असतं. त्यावर तो लोभी माणूस म्हणाला, मला ती कधीच खर्च करायची नव्हती, मला ती संपत्ती जमवून ठेवायची होती. ह्यावर त्या शेजाऱ्याने
एक खडा उचलून झाडाखाली टाकला आणि म्हणाला, जर असंच असेल तर तू खडी जमव ना, कारण तेही तुझ्या सोन्या इतकेच कवडी मोल आहेत. आता त्या लोभी माणसाला त्याची चूक कळली होती. तात्पर्य, ह्या गोष्टीतून आपण हे शिकलो की अनमोल गोष्ट योग्य तिथे वापरली नाही तर ती कवडी मोल ठरते. पेबल्स मराठी.